गाइस, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुम्हाला आयलाइनर हे सोप्या पद्धतीने कसं लावायचं हे दाखवणार आहे. सो हे आहे आयलाइनर. सर्वात आधी तुमचे जे आयलिड्स असतात ना ते स्वच्छ ठेवा आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट किंवा कन्सिलर ही लावू शकता की त्यामुळे तुमचं जे हे आयलाइनर असणार आहे ना ते जास्त वेळ टिकून राहणार आहे. तुम्ही पेन्सिल लिक्विड किंवा जेल आयलाइनर वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही बिगनर्स आहात तर बिगनर्ससाठी पेन्सिल आयलाइनरच यूज करायची असते, कारण ती व्यवस्थित आपल्याला स्ट्रोक बनतो. लिक्विड आयलाइनर जेव्हा तुम्ही प्रो होशीला तेव्हा तुम्ही लावू शकता. जेव्हा आपण हे आयलाइनर आपल्या आईजला अप्लाय करतो तेव्हा सर्वात पहिले आपल्याला इथून इनर आईजपासून कधीच सुरुवात करायची नाही. सर्वात पहिले आपल्याला इथून जे आपल्या आईचा मिड पॉईंट असतो ना त्या मिड पॉईंटपासून एक पातळ रेष ओढायची आहे इथे आउटर लाईनपर्यंत. मी तुम्हाला करून दाखवते. या पद्धतीने जेव्हा तुम्ही थोडीशी आयलाइनर यूज करता, सो मी दाखवते. सो गाईज, हे बघा, हे मी मिडपासून घेतलं आहे. जेव्हा तुम्ही आयलाइनरची जो हा लास्टचा स्ट्रोक इथे चिपकवता, सो इथे चिपकवला का हा डायरेक्ट असा लास्टपर्यंत चिपकवायचा आहे. त्यामुळे तुमचं जे हे स्ट्रोक आहे ना ते व्यवस्थित बनतं आणि याच्या जी जाडी असते ना त्याच्यामुळेच आपल्याला अंदाज येतो की पुढे कसं लावायचं आहे. सो तुम्ही हे बघू शकता. जेव्हा आपण हे मिडपासून जे एंडपर्यंत लावतो तेव्हा हे आयलाइनर इथलं संपलेलं आहे. सो हे जेवढं आयलाइनर उरलेलं आहे ना ते आता इनर कॉर्नरपासून मिडपर्यंत ते आपल्याला चिपकवायचं आहे. सो आता करते. आता हे जे आपल्याला म्हणजे हे जे व्यवस्थित बेस बनलं आहे, आता याला आपण व्यवस्थित स्ट्रोक काढून घ्यायचं. हे माझं आयलाइनर काही असं लागलेलं आहे. सो याला आता आपण थोडंसं फिट करायचं. आणि जेव्हा आपण आयलाइनर लावतो तेव्हा ही पातळ रेष असताना ते आपल्या आयलॅशेसच्या जवळ ठेवायची आहे गाईज. वाव, तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी ही आयलाइनर अप्लाय करते. सो आता ज्या पद्धतीने आपण या आईजला लावलेला आहे त्याच पद्धतीने आपण इकडेही लावून घ्यायचं आहे. सो फर्स्ट मी आयलाइनर घेते. आयलाइनर हे मिडपासून एंडपर्यंत न्यायचं. सो अप्लाइंग दिस. सो सी दिस. आता आपण हे चिपकवायचं. हे मी असं काही चिपकवलेलं आहे. इथे थोडंसं हे झालेलं आहे तर आपण ते करून घेऊया व्यवस्थित. तर आयलाइनर लावण्याची ही इझी वे आहे गाईज. आणि आयलाइनरचे जे आयलाइन्स असतात ते खूप पातळ ठेवा.
गाईज, तर तुमच्या आयलायनर्समध्ये हे काही मिस्टेक्स झाल्या असतील किंवा काही वर खाली झाले असेल तर तुम्ही ते कॉम्पॅक्ट पावडर किंवा फाउंडेशनने ते आयलायनरचे हे करू शकता, रिकवर करू शकता. आणि याचे आणि हे आहे ना, हे जे आयलायनरचे जे हे स्ट्रोक असतो ना, हे तुमच्या हातामध्ये ठेवून हे ऑलवेज स्टेडी ठेवा आणि रोज प्रॅक्टिस करा. तुम्हाला आयलायनर नक्की जमेल गाईज. सो मीही तेच केलेलं आहे आणि मी आता प्रो झालेली आहे. याच्यामध्ये मी 2 मिनटात हे आयलायनर अप्लाय केलेलं आहे. सो अजून काही ब्युटी टिप्ससाठी तुम्ही फॉलो करू शकता माय चॅनल विथ अर्पिता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.